कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एजे, एक गेम खेळूया. गेम आत्ता हो आत्ताच. वेळ बघितला आणि थंडी पण वाढली, भूक लागली. मी त्यांना सांगतो डिनर एजे प्लीज माझ्यासाठी. दिला एजे दिला मी त्यांना सांगतो डिनर सर्व कर. एजे 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 थांब प्लीज 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 प्लीज. आत्ताच म्हणालात ना की तुम्ही माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहात. मग हेही माझं स्वप्नच आहे. करा ना पूर्ण प्लीज दिला प्लीज एजे. ओके, बोल काय करायचं. मी सांगते गेम काय. तर गेम असा आहे की आपण दोघांनी पाठमोर उभं राहायचं आणि डोळे बंद करायचे आणि मग समोरच्याने काय घातलंय ह्याचं अगदी डोक्यापासून पायापर्यंत नीट वर्णन करायचं. जो एकदम अचूक वर्णन करेल ना तो जिंकला. दिला काय आहे? येते चला प्लीज. दिला ओके हा आता मी पण पाठमोरीच उभी आहे. तुम्ही डोळे बंद करा आणि सुरू करा. दिला काय बालिशपणा आहे प्लीज. जी बरं ठीक आहे ठीक आहे. मी सुरुवात करते. ओके माझा पहिला टर्न. मी डोळे बंद केले आता इजे. तर तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचा चष्मा घातलाय, डार्क ब्लू कलरची डेनिम, व्हाईट कलरचे शूज, त्यात व्हाईट सॉक्स आणि राईट हातात सिल्वर कडं आणि लेफ्ट हातात नेहमीप्रमाणे तुमचं वॉच. झालं. माझे झालं. आता तुमचा टर्न. दिला मला खरंच थंडी वाजते आणि भूक पण लागली. चल ना जाऊ प्लीज. हे जे तुम्ही उगाच काल न देता ना, मला माहिती काय थंडी वगैरे वाजत नाहीये. तुमच्या लक्षातच नसणार मी काय घातलंय ते, म्हणून करते. जाऊ. दिला तू ब्लू अँड व्हाईट कलरचा ट्युनिक घातले, खाली ब्लॅक जॅगिंग्स आहेत, ब्लॅक बूट्स आहेत, ब्लॅक डबल ब्रेस्टेड जॅकेट घातलंयस. केस थोडेसे कर्ली आहेत तुझे, कानात मोठ्या सिल्वर रिंग्स आहेत आणि होटांवर लाईट पिंक कलरची लिपस्टिक. एजे तुमचं एवढं लक्ष असतं माझ्याकडे. मी एवढी महत्वाची आहे तुमच्यासाठी. माझ्या एका खास फ्रेंडला मी नाही ऑब्झर्व करणार तर कोण करणार. ती फ्रेंडशिप तुझ्यामुळे सुरू झाली आणि तुझ्या हट्टामुळे मला गेलाय झाली. एजे तुम्ही मला आय लव्ह यू म्हणत नसलात ना तरी मला माहिती आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. आणि हा गेम पण ह्याचसाठी होता, हे बघायला की आपलं एकमेकांकडे किती लक्ष असतं. आणि एजे तुम्ही जिंकलात. तिला I will tell you when the time is right. काय एजे? You deserve a grand proposal, लीला, आणि ते तुला मिळणार. एजे करा ना माझी इच्छा पूर्ण. कर लो जितना रोमांस करना है उतना, कल की सुबह अलग होगी. एजे चक्क लीलाला काश्मीरला घेऊन गेलेत. नाहीतर काय, स्वतः तर कधी मुंबईमध्ये पण फिरली नसेल नीट आणि आता तर डायरेक्ट काश्मीर की कली. हो ना, एजे तिला सरप्राईज वर सरप्राईजेस देत आहेत आणि आपले प्लॅन वर प्लॅन फ्लॉप होत आहेत. दुर्गा बहिणी काहीतरी करा, नाहीतर एजेंनी लीलाला प्रपोज केलं म्हणून समजा. काही करू शकत नाही आपण. थांबवायचं त्यांना. ते पोचले सुद्धा काश्मीरला. आता आपण काही करू शकत नाही. एजेंनी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन केलं, आपल्याला कळू सुद्धा दिलं नाही. त्याचाच अर्थ काय, त्यांचं प्लॅनिंग अगदी परफेक्टली झालं होतं त्यांच्या स्टँडर्डनुसार. आता काही होऊ शकत नाही. आता तरी मान्य करा की आपण काहीही करू शकत नाही आणि हा विषय थांबा. वहिनी किती क्यूट यश. एजे आणि ताईनी फोटो पाठवले, किती गोड दिसतात बघ ना एकत्र. हो ना, एजे आणि लीलाबाईंनी मेड फॉर इच अदर आहेत. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगदी आपल्यासारखं.
हो अगदी आपल्यासारखं. मी ताईसाठी खूप खुश आहे. आता कुठे ती पूर्ण आनंदात आहे. नाहीतर लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून काय देऊ, तू आता ताईबद्दल बोलणार होतीस ना? नाही म्हणजे ते वगैरे तू मला म्हणाली नाहीस तरी मला माहिती आहे तुझ्या मनात नक्की काय चालू आहे. आणि खरंच ताई लीला वहिनीशी खूप वाईट वागले. सो तुझ्या मनात तिच्याबद्दल वेजेस असणारच. आणि आय डोंट जज यू हॅव ऑल रिझन्स टू थिंक लाईक दॅट. यश, मला असं काहीही वाटत नाहीये खरंच. म्हणजे मान्य आहे दुर्गा मॅडमने ताईला खूप त्रास दिला किंवा आपल्या पण लग्नात त्यांनी खूप विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. पण यश, आय प्रॉमिस यू, ते सगळं मनात ठेवून मी त्यांच्याशी वाईट कधीच नाही वागणार. उलट मी त्यांच्याशी चांगलंच वागेन आणि त्यांना पूर्णपणे समजून घ्यायचा प्रयत्न करेन. खरंच खरंच. थँक्यू सो मच रेव. खरं तर माझ्या आईबाबांनंतर ताईच माझ्यासाठी सगळं काही आहे. आणि आत्ता जरी मी तिच्याशी बोलत नसलो, तिच्यावर नाराज असलो, तर मी फार काळ असा नाही राहू शकत. रेव, मला तुझ्यावर काही फोर्स नाही करायचा, पण प्लीज ताईला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आणि मला खात्री आहे की तू आमच्यातलं हे नातं नक्की बॅलन्स करशील. नक्की. यश, शेवटी मी माझ्या ताईची बहीण आहे. त्याच्यामुळे काहीही झालं तरी सगळ्यांशी छानच वागायचं हे तिने मला शिकवलंय. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. लीला, कुठे होतीस तू? किचन मध्ये तुमच्यासाठी कावा बनवत होते. म्हणजे खरं तर मी ठरवलं होतं की तुम्ही उठायच्या आधीच बनवून रेडी ठेवायचा, पण थंडीमुळे जागच नाही आली. तिला तू कशाला बनवायला गेली? ते लोक आहेत बनवायला. इजी हो, पण कालपासून तुम्ही मला इतके सरप्राईजेस देतात, मग मला पण एक छोटंसं सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. ती किती सगळं जाऊ दे, तुम्ही आधी पिऊन सांगा ना कसं आहे. हळूहळू गरम आहे गरम. ओके ओके. एजे काय झालं? चांगला नाही झालंय का? परफेक्ट झालं. यू नो व्हॉट, तू मला सरप्राईज दिला ना, नाव इट्स माय टर्न. आता मी तुला सरप्राईज देणार आहे. सो गेट रेडी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.